हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पेत्राचे दुसरे पत्र 2:9. पेत्राचे दुसरे पत्र 2:9. भक्तिमान लोकांना परीक्षेत कसे सोडवावे व अनितीमान लोकांना शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते? भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे आणि अभक्तिमान लोकांना मात्र परीक्षेच्या दिवसासाठी म्हणजे शेवटच्या दिवसासाठी अधोलोकासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. बायबल सांगते जे भक्तिमान लोक आहेत, प्रार्थना करणारे, परमेश्वरामध्ये जीवन जगणारे लोक आहेत, त्यांना प्रभू परीक्षेतून संकटातून येणाऱ्या अडीअडचणीतून प्रभू त्यांना सोडवेल आणि प्रभू त्यांचे जीवन सुरक्षित ठेवेल. परंतु जे अभक्तिमान लोक आहेत म्हणजे जे प्रार्थना करत नाही, प्रभूमध्ये जीवन जगत नाही, तर पापात, नाशात आणि वाईटामध्ये जीवन जगतात, अशा लोकांना प्रभूने अधोलोकासाठी राखून ठेवलेले, गंधक अग्नीच्या सरोवरासाठी त्यांना राखून ठेवलेले, म्हणजे ते लोक त्या अधोलोकामध्ये पडले जाणार आहे. प्रभूला समजते की भक्तिमान लोकांना कसं सहाय्य करायचं. आता आपण प्रार्थनेमध्ये आहोत, प्रार्थनामय जीवन जगतो. आपण जर मनापासून प्रार्थना करत आहोत, परमेश्वराची आराधना करत आहोत किंवा प्रभूची सेवा करत आहोत, तर आपण भक्तिमान लोक आहोत. मग आपण भक्तिमान लोक आहोत तर जेव्हा आपल्या जीवनात संकट येतील, परीक्षा येतील, तेव्हा प्रभू त्या संकटात, त्या परीक्षेत आपल्याला सहाय्य करेल. तेव्हा प्रभू आपल्याला त्या संकटातून बाहेर काढेल, तेव्हा प्रभू आपल्याला वाचवेल. परंतु आपण प्रभूपासून दुरावतील तर अनेक संकटे येतील आणि आपल्या जीवनाचा नाश मात्र होईल. भक्तिमान लोकांना मात्र प्रभू मदत करत असतो, भक्तिमान लोकांना मात्र प्रभू सहाय्य करत असतो. आपल्या प्रत्येकालाच भक्तिमान व्यक्ती बनायचंय. भक्तिमान व्यक्ती म्हणजे प्रभूची प्रार्थना करणारी, प्रभूची आराधना करणारी व्यक्ती आपल्याला बनायचंय. वचन काय सांगते? तिमोथेला पहिले पत्र 4:7-8. अनितीच्या व आयाबायांच्या कहाण्यापासून दूर राहा आणि सुभक्तीविषयी कसरत कर, कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे, सुभक्ती तर सर्व बाबतीत उपयोगी आहे. तिला आताच्या व पुढच्या जीवनाचे अभिवचन मिळाले आहे. काय सांगते बायबल? सुभक्तीसाठी तू कसरत कर, चांगल्या प्रार्थनेसाठी तू मेहनत कर, कष्ट कर, कारण सुभक्ती प्रार्थना तुला सर्व गोष्टीसाठी उपयोगी पडेल. बायबल काय सांगते? सुभक्ती सर्वांसाठी तुला उपयोगी पडेल. तू आजारी पडला तरी प्रार्थना तुला बरं करेल. तू संकटात असशील तेव्हा प्रार्थना तुला संकटातून मुक्त करेल. तू निराशामध्ये असेल तेव्हा प्रार्थना तुला निराशातून सोडवेल. तू गरिबीत असशील तेव्हा प्रार्थना तुला गरिबीतून बाहेर काढेल. तू दुःखी असशील तेव्हा प्रार्थना तुला या दुःखातून मुक्त करेल. तू अश्रू डालत असशील तेव्हा प्रार्थनाच तुझे अश्रू पुसेल. सुभक्ती तुला प्रत्येक कामात तुला उपयोगी पडेल. आपल्या जीवनात कोणतेही चढाव उतार येऊ, कोणत्याही समस्या आपल्याला वाटते, टेन्शन आहे, चिंता आहे, मी कसं करू, कसं माझ्याने होणार, तर प्रार्थना करा. प्रार्थनाच आपले अडथळे दूर करू शकते. सुभक्ती प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला उपयोगी पडणारी आहे. मग जीवनात भले किती किंवा चढाव उतार असो, प्रार्थनाच आपली बंधने तोडणार, प्रार्थनाच आपले अडथळे दूर करणार, आपल्या समस्या मात्र आपल्या जीवनातून दूर करणार प्रार्थनाच. हालेलुया, हालेलुया. एक साक्ष सांगते. इथे वसईमधून एक मुलगी 12वीची परीक्षा देऊन इथे रिट्रीटसाठी आली होती. रिट्रीट येण्याच्या अगोदर तिचं जीवन कसं होतं पहा. तिच्या घरामध्ये भरपूर तणाव होते. तिचे वडील तिला, तिच्या आईला, तिच्या लहान भावाला सोडून गेले होते आणि मात्र ही मुलगी भरपूर टेन्शन मध्ये होती आणि तिची आई कामाला जायची म्हणून लोक बोलायचे. त्यामुळे या मुलीमध्ये भरपूर टेन्शन आले होते आणि ती मुलगी आपलं जीवन संपवण्याचा विचार करत होती, आत्महत्या. तिने निर्णय पण घेतला आणि आता आत्महत्या करणार. इतक्या तिच्या एका मैत्रिणीचा तिला फोन आला आणि मात्र त्या मैत्रिणीने म्हटलं की मला इमानुएल प्रार्थना केंद्रामध्ये रिट्रीटसाठी जायचंय, तर माझ्या जोडीला
चल. तेव्हा तिने म्हटलं नाही, मी येऊ शकत नाही. तेव्हा ही मैत्रीण म्हणते की मी एकटीच आहे, चल ना माझ्या जोडीला. तिने भरपूर आग्रह केल्यामुळे या मुलीने विचार केला, चल मी हिच्या जोडीला जाते, 4 दिवस कुठे प्रार्थनेला जाईल तिथे जाते आणि मग आल्यावर मी माझं जीवन संपवते. आणि अशा प्रकारे मुलगी आपल्या मैत्रिणीच्या जोडीला इथे रिट्रीट करण्यासाठी आली. ही मुलगी मात्र भरपूर टेन्शन मध्ये होती, भरपूर दुःखी, अस्वस्थ आणि निराश राहायची. परंतु जेव्हा या मुलीने 4 दिवसाच्या रिट्रीट मध्ये सहभाग घेतला, प्रार्थनेमध्ये सहभाग घेतला, तेव्हा तिने प्रभूचे प्रेम अनुभवले. तिच्या जीवनात जितकं टेन्शन होतं, चिंता होती, ती सर्व प्रभू येशूने दूर केले. तिचं मन हलकं झालं, शांत झालं. तिला समजलं की प्रभू येशू माझ्यावर प्रेम करतो. मला आता आत्महत्या करण्याची गरज नाही, मला काहीतरी करण्याची गरज आहे. माझ्या आईचा, माझ्या लहान भावाचा मी आधार आहे. मी मात्र स्वतःच्या पायावर उभे राहीन, काहीतरी करेन ज्याद्वारे माझ्या आईला आणि माझ्या भावाला सन्मान मिळेल. या मुलीमध्ये हिंमत निर्माण झाली, विश्वास निर्माण झाला. रिट्रीटच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे आत्महत्येचे विचार आणि तिच्यामध्ये जेवढं टेन्शन होतं ते सर्व निघून गेलं. रिट्रीट संपली त्या दिवशी ती मुलगी भेटली आणि म्हणू लागली, मी अशा परिस्थितीत होती, पण आता नाही, आता मी माझं जीवन संपवणार नाही. मला कळालेले की माझं जीवन अनमोल आहे आणि प्रभू येशूने मला दिलेले आहे आणि या जीवनाचा उपयोग मी चांगल्या रीतीने करेन. ही मुलगी 12वीची परीक्षा दिली होती, घरी गेली, चांगल्या मार्काने पासही झाली. तिने पुढचेही मात्र बऱ्याच गोष्टी केल्या आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि ती मुलगी आज एक यशस्वी मुलगी बनली गेलेली आहे आणि आपल्या कुटुंबाच्या जोडीला एक सुखी जीवन जगत आहे. कारण का? प्रार्थना. हालेलुया. जर ती प्रार्थनेला आली नसती तर तिने आत्महत्या केली असती आणि ती मुलगी मरण पावली असती. त्याच्यानंतर तिच्या आईचं आणि तिच्या लहान भावाची काय परिस्थिती असती ही देवालाच ठाऊक. परंतु विचार करा, प्रार्थनेच्या द्वारे आत्महत्येचे विचार निघून गेले, सर्व टेन्शन तिचे निघून गेले आणि पुढे काहीतरी करण्यासाठी हिंमत तिच्यामध्ये निर्माण झाली. सुभक्ती प्रत्येक कामात आपल्याला उपयोगी पडणार. प्रार्थना हर एक कामात आपल्याला यश देणार. मग कोणतीही परिस्थिती असू दे, कोणतीही टेन्शन, चिंता असू दे, आजार असू दे, रोग असू दे, भांडण तंटा, पीडा असू दे, कर्ज असू दे, गरिबी असू दे, काही घेऊन असं प्रार्थना करा. प्रार्थना आपली सर्व बंधने तोडणार. प्रार्थना आपले सर्व अडथळे दूर करणार. प्रार्थना आपल्या जीवनातल्या सर्व समस्या दूर करणार. कारण प्रार्थनेनेच आपले अडथळे नाहीसे होणार. प्रार्थनेच्या द्वारेच आपल्या सर्व समस्या दूर होणार. म्हणून आपल्याला प्रार्थनेची गरज आहे. प्रार्थनेत वाढणं महत्वाचं आहे आणि जर आपण प्रार्थनेत वाढणार तर परमेश्वर पिता आपल्याला अनुग्रह देणार, तर प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि प्रभू आपली प्रगती मात्र करणार. म्हणून प्रार्थनेमध्ये वाढा, सुभक्तीमध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि आपली सर्व समस्या, आपली दुःख, आपली संकटे सर्व काही प्रभू येशूला अर्पण करा. बायबल सांगते तिमोथेला पहिल्या पत्रामध्ये 6:6 वचन सांगते भक्ती हा तर मोठा लाभ आहे. काय सांगते वचन? भक्ती सर्वात मोठा लाभ आहे. भक्ती, प्रार्थना सर्वात मोठा फायदा आहे. जीवनात फायदा करून घ्यायचंय, जीवनात यश पाहिजे, प्रगती पाहिजे, उन्नती पाहिजे, मोठी व्यक्ती बनायचंय, प्रार्थना करा. कारण प्रार्थना सर्वात मोठा फायदा आहे. आपल्याला वाटते पैसा आहे तर मी सर्व खरेदी करू शकणार, माझ्याकडे अमुक वस्तू आहे तर मी हे करू शकणार, माझ्याकडे ते हे नाही. प्रार्थना तुम्हाला यशस्वी बनवणार. जी व्यक्ती प्रार्थनामय जीवन जगते, प्रभू येशूवर प्रेम करते, त्या व्यक्तीच्या जीवनात मोठे मोठे फायदे घडले जाणार. त्या व्यक्तीला परमेश्वर पिता अनुग्रह मात्र देणार, आशीर्वाद देणार. जी व्यक्ती प्रार्थना करते, जीवनात तणाव आहे, समस्या, तर प्रार्थनेला कंटाळले, असं बोलणार की दुःख आहे, समस्या आहे, काय करू, जीवनाचं कंटाळ आलंय किंवा मात्र कशात मन लागत नाही. मग प्रार्थनेचा विषय सांगितलं का ते पटत नाही. प्रार्थनेत येऊन मनुष्य बसायला तयार नाही, प्रार्थना करायला तयार नाही. मग समस्या कशा दूर होतील, संकटे कशी टाळली जातील, अडथळे कसे बाजूला होतील. प्रार्थनाच करणार नाही, प्रार्थनेतच वाढणार नाही तर समस्या कशा दूर होणार. बायबल सांगते भक्ती सर्वात मोठा लाभ आहे. प्रार्थने जितकं राहणार, प्रार्थना जितकी करणार तितकं परमेश्वराचा अनुग्रह आपण प्राप्त करणार,
तितका परमेश्वराच्या आशीर्वादाने आणि सामर्थ्याने आपण भरले जाणार. म्हणून वचन सांगते भक्ती सर्वात मोठा लाभ आहे. म्हणजे प्रार्थना सर्वात मोठा फायदा आहे म्हणून बायबल सांगते. फायदा करून घ्यायचा असेल तर प्रार्थनेत जास्त वाढा, प्रार्थना जास्त करायला सुरुवात करा आणि मग पहा की आपल्या जीवनात किती मोठे मोठे फायदे होतात ते. हालेलुया, हालेलुया. आपण प्रार्थनेत राहणार तर परमेश्वर पिता आपल्याला अनुग्रह देणार. म्हणून वचन सांगते तीमोथेला पहिली पत्र 2:1-3 सर्वांसाठी प्रार्थना करा, राजासाठी, वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी, सर्व माणसासाठी प्रार्थना करा. का? कारण प्रत्येकाने आपलं आयुष्य गंभीरपणे, स्वस्तपणे, सुभक्तीने क्रमण करावे. म्हणून काय सांगते तुम्ही सर्वांसाठी प्रार्थना करा. प्रत्येकाने आपलं आयुष्य कसं क्रमण केलं पाहिजे? का प्रार्थना एकमेकांसाठी करा? कारण प्रत्येक मनुष्याने सुभक्तीने म्हणजे प्रार्थनेने, गंभीरपणाने आणि स्वस्तपणे आयुष्य क्रमण करावे. प्रार्थना अशासाठी करा की प्रत्येकाचं जीवनच प्रार्थना बनावं. म्हणजे प्रत्येक मनुष्य प्रार्थनेत राहावा, प्रत्येक माणसाने आपलं आयुष्य प्रार्थनेत घालवावं म्हणून प्रार्थना करा बायबल सांगते. म्हणजे आपल्याला का प्रार्थना करायची? म्हणजे कोणत्याही व्यक्तीसाठी प्रार्थना का करायची? प्रभू ही व्यक्ती पापात आहे, त्या व्यक्तीने प्रार्थनेत राहावं. प्रभू ही व्यक्ती आजारी, प्रभू तिला बरं करते, व्यक्तीने प्रार्थनेत राहावं. अशी प्रार्थना करा. आपण बघा प्रभू या व्यक्तीची समस्या ते दूर होऊ दे, प्रभू या व्यक्तीची संकटे दूर होऊ दे, प्रभू या व्यक्तीचे आजार दूर होऊ दे. नाही ती तर होऊ देस, पण अशी पण प्रार्थना करा की प्रभू ही व्यक्ती कायम प्रार्थनेत राहू दे, कायम एक प्रार्थनामय मात्र जीवन जगू दे. काही व्यक्ती विनंती करायला काय सांगतात? आम्ही अशी शेवटपर्यंत प्रार्थनेत राहावे म्हणून आमच्यासाठी प्रार्थना करा. उत्तम गोष्ट सांगतात. तर काही सांगतात आमच्या समस्या दूर व्हाव्या, संकटे दूर व्हावे, आजार दूर व्हावे म्हणून आमच्यासाठी प्रार्थना करा. पण काही व्यक्ती एकदम योग्य म्हणतात की असंच आमचं जीवन शेवटपर्यंत प्रार्थनेत राहावं म्हणून आमच्यासाठी प्रार्थना करा. बायबल काय सांगते? प्रत्येक मनुष्याने आपलं जीवन प्रार्थनेत घालवावं म्हणून प्रार्थना करा. सुभक्तीने आयुष्य क्रमण करावं, प्रार्थनेने, चांगल्या प्रार्थनेने आपलं आयुष्य क्रमण करावं. म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्य प्रार्थनेमध्ये घालवावं म्हणून प्रार्थना करा एकमेकांसाठी. म्हणजे प्रत्येकाला परमेश्वरामध्ये राहता येईल, परमेश्वर पित्याची सेवा करता येईल, परमेश्वर पित्याची आराधना करता येईल म्हणून प्रार्थना करा प्रत्येकासाठी. आणि अशी आपण प्रार्थना केली तर अनेक लोक प्रभूकडे वळतील, अनेक प्रार्थनामय जीवन जगतील, पापापासून, वाईटापासून आणि चुकीच्या गोष्टीपासून दूर राहतील, आपलं आयुष्य परमेश्वराच्या वचना आणि परमेश्वर पित्याच्या सानिध्यामध्ये मात्र घालवतील. हालेलुया. म्हणून प्रार्थना हर एक गोष्टीमध्ये आपल्याला उपयोगी आहे. पेत्राचे दुसरे पत्र 3:11 पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट आणि खटपट करा. बायबल सांगते प्रभूचा दिवस येणार आहे त्यासाठी खटपट करा. आणि ती खटपट म्हणजे काय आहे? सुभक्ती, प्रार्थना. प्रार्थनेत राहून आणि पवित्र वर्तणुकीत राहून तुम्ही प्रभूच्या दिवसाची वाट पहा. खटपट म्हणजे शेवटच्या दिवसासाठी आपले प्रयत्न, आपली खटपट. म्हणजे आपल्याला जे प्रयत्न करायचे ते प्रयत्नाचा अर्थ आहे प्रार्थना आणि पवित्र वर्तणूक. म्हणजे आपण प्रार्थना करतो म्हणजे प्रयत्न करतो शेवटच्या दिवसासाठी. काय सांगते वचन? शेवटच्या दिवसासाठी प्रभू येशूचा दिवस येणार आहे त्यासाठी पवित्र वर्तणुकीत आणि सुभक्तीत राहून वाट पहा. हेच आपले प्रयत्न असणार, हीच आपली खटपट असणार, हाच आपला खटाटोप असणार. प्रार्थना आणि पवित्र वर्तणूक याद्वारेच आपण स्वतःला तयार करू शकतो, याद्वारेच आपण स्वर्गाच्या राज्यासाठी योग्य बनू शकतो प्रार्थनेच्या द्वारे. म्हणून लूक 21 बायबल काय सांगते? 36 वचना वचन सांगते की मात्र तुम्ही मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यासाठी समर्थ व्हावे म्हणून हर प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. प्रभू येशू येणार आहे आणि या दिवशी प्रभू येशू समोर उभे राहण्यासाठी आपण समर्थ व्हावे म्हणून बायबल सांगते प्रार्थना करीत जागृत राहा. प्रार्थना करीत राहिले तर आपण समर्थ बनणार प्रभू येशू समोर उभे राहण्यासाठी. आणि मग प्रभू येशू आपल्याला स्वर्गात नेणार. म्हणजे आपल्या प्रत्येकाला प्रार्थनेची गरज आहे. सुभक्ती, प्रार्थना आपल्याला स्वर्गाच्या राज्यासाठी तयार करणार, आपल्याला मजबूत बनवणार.
म्हणून सुभक्तीने प्रार्थनेने आपल्याला आपलं आयुष्य क्रमण करायचंय, प्रार्थनेमध्ये घालवायचंय. कारण प्रार्थना सर्वात मोठा लाभ आहे, प्रार्थना सर्वात मोठा फायदा आहे, प्रार्थना प्रत्येक गोष्टीचं हल आहे, प्रार्थना प्रत्येक गोष्टीवर साधन आहे. आणि प्रार्थनेनेच आपले मार्ग मोकळे होतील, आपले अडथळे दूर होतील, आपल्या समस्या दूर होतील. तुमच्या डोक्यात जे काही टेन्शन आहे, चिंता आहे, सर्व प्रभूला समर्पण करा, प्रार्थना करायला सुरुवात करा. तुमचं डोकं हलकं होईल, शांत होईल, सर्व तणाव निघून जातील, सर्व समस्या दूर होतील, तुम्हाला बरं वाटेल जर तुम्ही प्रार्थना करणं. म्हणून हर एक गोष्टीमध्ये आपल्याला प्रार्थना करायची आहे. प्रार्थनेच्या वातावरणामध्ये मात्र आपल्याला वाढायचंय, प्रार्थनेमध्ये जीवन जगायचंय. वचन काय सांगते पहा, तिमोथेला पहिले पत्र 7:11 देव वचन काय सांगते पहा की देवभक्ती, नीतिमत्व व सुभक्ती, विश्वास याच्या पाठीस तुला. संत पौल तिमोथेला काय म्हणतो? संत पौल तिमोथेला म्हणतो देवभक्ती, नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास याच्या पाठीस तुला. देवभक्ती, देवभक्त स्वीकारलेल्या तू मात्र देवभक्ती, सुभक्ती याच्या मागे लागा, तू त्याच्या पाठीस तुला लागायचंय. मला फक्त प्रार्थना करायची, प्रार्थनामय जीवन जगायचंय बस. पौल तिमोथेला म्हणतो देवभक्ता, देवभक्तीच्या मागे लाग, सुभक्तीच्या मागे लाग, प्रार्थनेच्या मागे लाग, नीतिमत्वाच्या मागे लाग, बाकी कोणाच्या मागे तुला लागायचं नाही. प्रार्थनेच्या मागे लागणार तर यश, उन्नती, प्रगती, अनुग्रह, आशीर्वाद, जे पैसा वगैरे जे पाहिजे सर्व आपल्या पाठीशी येणार, आपल्याकडे येणार. आपल्याला त्याच्या मागे धावायची गरज नाही, लागायची गरज नाही, ते आपल्या मागे येणार. आपण प्रभूच्या मागे लागणार, आपण प्रार्थनेच्या मागे लागणार, सर्व आपल्या मागे आपोआप येणार. म्हणून बायबल सांगते प्रार्थनेच्या मागे लागा, सुभक्तीच्या मागे लाग, तू प्रार्थनेच्या मागे तू लाग, चांगल्या प्रार्थनेच्या चांगल्या कार्याच्या मागे तू लाग, बाकी सर्व तुझ्या मागे. लक्षात ठेवा, काही समस्येत पहिला प्रार्थना करायला सुरुवात करा आणि सतत मध्ये मध्ये रिट्रीट करण्याचा प्रयत्न करा. तर पहा, उद्यापासून मोठी रिट्रीट इकडे ठेवण्यात आलेली आहे. तणाव कोणाच्या जीवनात मिळत नाही, प्रत्येकाच्या अनेक लोकांच्या जीवनात तणाव आहे, पण त्यासाठी आपल्याला प्रार्थनेत राहायचंय. होईल तितकी वेळ प्रभूला द्या, प्रार्थनेत घालवा, रिट्रीट करा, परमेश्वर अनुग्रह दे. हळूहळू सर्व समस्या दूर होतील, प्रार्थनेनेच मार्ग मोकळे होतील, बाकी कशाने सुद्धा होणार नाही. जीवनात किती चढाव होत असले तरी प्रार्थनेनेच ते दूर होतील. प्रार्थना वाढवा, समस्या, कुटुंब समस्या, मुलाबाळाच्या समस्या, धंद्याच्या समस्या, प्रार्थना वाढवा, रिट्रीट करायला सुरुवात तर करा आणि मग पहा की परमेश्वर तुमच्या जीवनात कशा प्रकारे कार्य करतो ते. वचन सांगते म्हणून भक्तीच्या म्हणजे प्रार्थनेच्या मागे तू लाग. आपल्याला प्रार्थनेच्या मागे लागायचंय, भक्ती करायची, प्रार्थना करायची, ज्याद्वारे आपल्या सर्व समस्या दूर होतील. तिमोथेला दुसरे पत्र 3:17 देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. संत पौल तिमोथेला काय म्हणतो? तू देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तू सज्ज तयार व्हावा. देवाचा भक्त म्हणून तू पूर्ण हो. देवाचा भक्त पूर्ण होऊन म्हणजे जर तू देवाचा भक्त पूर्ण झाला म्हणजे प्रार्थना करणारा पूर्ण झाला तर तू प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार बनू शकशील. तू प्रार्थनेमध्ये पूर्ण आहे तर तू देवाच्या इतर कार्यामध्ये तू पूर्ण बनशील. तू प्रार्थनेत पूर्ण नाही तर चांगली कामं तुझ्यातून होणार नाही. देवाचा भक्त म्हणून पहिला पूर्ण हो म्हणजे तुझ्या हातून सर्व चांगली कामं घडायला सुरुवात होतील. तू प्रत्येक चांगल्या कामासाठी तू तयार होशील. देवाची सेवा करायला, प्रसार करायला, कार्य करायला तू पूर्ण बनशील. पण त्यासाठी तुला प्रार्थनेत पूर्ण बनावं लागेल. बघा ब्रदर नेहमी सांगतात पहिला प्रार्थना घ्या, प्रार्थनेत वाढा, मग तुम्हाला कार्यासाठी किंवा मात्र तुमची जी काही काम आहे ती पण व्यवस्थित होतील किंवा काही गोष्टी ते पण होतील, सर्व काही पहिला प्रार्थनेत वाढा. पहिला प्रार्थना घ्या, प्रार्थनेत वाढा, मग बाकीचे सर्व काही व्यवस्थितरित्या पार पडेल. खरोखर बायबल सांगते पहिला भक्त म्हणून पूर्ण व्हा, प्रार्थना करणारे म्हणून पूर्ण व्हा, बाकीची सर्व कामं होतील. बाकीच्या सर्व कामात आपण मजबूत बनतील, चांगल्या कामासाठी आपण तयार बनतील जर प्रार्थनेत पूर्ण झाले तर. मग तुमची सर्व कामं होतील, हर एक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही जे काम हातात घेतले, जे कार्य हातात घेतले त्याच्यात तुम्हाला यश मिळेल जेव्हा तुम्ही प्रार्थनेत पूर्ण होतील. प्रार्थना नसेल ना तर कोणत्या गोष्टीत आपल्याला यश मिळणार नाही, कोणत्या कामात कोणत्या कार्यात आपल्याला यश मिळू शकत नाही जर प्रार्थना नसेल तर. म्हणून प्रार्थना महत्वाची.
आपल्याला प्रार्थनेत वाढायचंय, प्रार्थनामय आपल्याला जीवन जगायचंय, तर आपण देवाच्या कार्यासाठी मात्र तयार बना. हा महत्वाचं वचन. तिमोथेला पहिले पत्र 3:16 सुभक्तीचे रहस्य निर्मळात मोठे आहे, तो देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरविला गेला आणि मात्र प्रभू येशू स्वर्गाच्या राज्यामध्ये गेले. आता प्रभू येशू बाबतीत की प्रभू येशू जगात आले, आपल्यासाठी वधस्तंभ सहन केला, मरण पावले, प्रभू नीतिमान ठरवले गेले, स्वर्गात गेले, आता परत न्यायला येणार आहे. पण इथे महत्वाचं वाक्य काय पहा, सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे. सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे, याचा अर्थ काय, सुभक्तीचे रहस्य म्हणजे प्रार्थनेचे जे रहस्य निर्विवाद म्हणजे ज्याच्यामध्ये कोणती शंका नाही. बायबल काय सांगते, प्रार्थनेचं जे रहस्य आहे त्याच्यात कोणती शंका नाही, कोणतं बंधन नाही, कोणता वादविवाद नाही, पूर्ण मोकळीक आहे. म्हणजे अडथळा नाही या सुभक्तीच्या रहस्यामध्ये. इतकं मजबूत आहे ते, किंवा त्या प्रार्थनेत आपण राहिल्याने सरळ आपण परमेश्वराकडे पोहोचू शकतो, ज्याच्यामध्ये कोणते अडथळे नाही, कोणता वादविवाद नाही किंवा कोणती शंका नाही. इतकं मजबूत आहे ते, इतकं मजबूत आहे सुभक्तीचं रहस्य, ज्याच्यात कोणतेच वादविवाद नाही, कोणतीच शंका नाही, शंका घेण्याचं कारणच मिळत नाही त्याच्यात. इतकं विश्वास आहे सुभक्तीचं रहस्य, इतकं सामर्थ्यवान रहस्य आहे सुभक्तीचे, ज्याचा अनुभव जर आपण घेतला तर आपले फायदेच फायदे होतील, कारण कोणतीच शंका नाही. जसं की बघा, हालेलुया हालेलुया, अनेक वेळा बघा काही वस्तू आपल्याला खरेदी करायची, आपण चाचपडून पाहणार, शंका वाटते आपल्याला ना, खरोखर ही वस्तू चांगली आहे का, टिकू शकते का, बरोबर आहे का, शंका वाटते आपल्याला. आणि म्हणून आपण चाचपडून पाहतो, उलटी पालटी करून सर्व पाहतो, बरोबर आहे का, चांगले आहे का, कुठेतरी शंका आहे आपल्याला म्हणून. आणि आपली जेव्हा शंका दूर होते, हा ही चांगली आहे, मग आपण त्याला खरेदी करतो. पण सुभक्तीच्या रसामध्ये शंकाच मिळत नाही, चाचपडून पाहण्याची गरजच नाही, ते योग्य आहे, बरोबर आहे, आपल्या हितासाठी आहेच, त्याच्यात कोणतीच शंका नाही मिळत. डायरेक्टली आपण स्वीकारू शकतो प्रार्थना, ज्याच्यात कोणतीच शंका मिळत नाही. हालेलुया, चाचपडून पाहण्याची गरज नाही आपल्याला, डायरेक्ट स्वीकारू शकतो प्रार्थना म्हणून. प्रार्थनेचं रहस्य फार मोठं आहे आणि आपल्या हितासाठी, आपल्या उन्नतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी, ज्याच्याने आपले फायदेच फायदे होणार, आपली प्रगतीच प्रगती, आपली उन्नतीच उन्नती होणार. जर आपण प्रार्थनेत राहणार, परमेश्वराच्या वचनात राहणार तर मात्र आपल्याला परमेश्वराचा आशीर्वाद लाभणार, परमेश्वर पित्याचा अनुग्रह मात्र मिळणार. बायबल पुढे सांगते, स्तोत्रसंहिता 16:10, तू आपल्या भक्तास पूजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. देवाचे भक्त, प्रार्थना करणारे, भक्ती करणारे लोकांना पूजण्याचा पण अनुभव येणार नाही. स्वर्गाच्या राज्यात उठविले जातील ते. म्हणजे आपण प्रार्थना करणारे भक्तिमान लोक असले तर आपण स्वर्गाच्या राज्यात उठविले जातील, पूजण्याचा पण अनुभव येणार नाही. आपल्या शरीराची माती नव्हे, आपलं शरीर स्वर्गाच्या राज्यात उठविलं जाणार. भक्तिमान लोकांचे फायदेच फायदे आहेत. प्रार्थना जितकी वाढवणार, प्रार्थना जितकी करणार, तितकी आपले फायदेच फायदे व्हायला सुरुवात होणार, तितका परमेश्वरापासून अनुग्रह मिळायला आपल्याला सुरुवात होणार, परमेश्वरापासून आशीर्वाद मिळायला आपल्याला सुरुवात होणार. म्हणून भक्तिमान जीवन जगा, प्रार्थनादायक जीवन जगा, प्रार्थनेमध्ये जास्तीत जास्त वाढण्याचा प्रयत्न करा. काही समस्या, संकट या, प्रार्थना करा आणि मग पहा की परमेश्वर तुमचे मार्ग कसे मोकळे करीत होते, प्रभू तुमचे अडथळे कसे दूर करीत होते, कशा समस्या दूर करतो. आणि औषध उपचार करून काही झालं नाही, डॉक्टर उपचार करून काही झालं नाही, भरपूर पैसा संपून काही झालं नाही, भरपूर वेळ वाया घालून काही झालं नाही, आणि प्रयत्न करून यश आलं नाही. आता प्रार्थना करून पहा काय लाभ होतो तो. सर्व करून थकले, कंटाळले, आता प्रार्थना करा आणि मग पहा या प्रार्थनेचा फायदा तुमच्या जीवनात प्रभू येशू कसा घडून आणतो ते. हालेलुया हालेलुया हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया हालेलुया हालेलुया.